नायक। आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ छोटू नगराळे यांनी तालुक्यातील भरवाडे येथील समाज मंदिरात बुद्ध मूर्ती भेट देऊन खऱ्या अर्थाने समाज मंदिराला बुद्ध विहाराचे स्वरूप प्राप्त करून दिले, असे प्रतिपादन भंते शाक्यपुत्र शिवली अंगुलीमाल यांनी मूर्ती स्थापना कार्यक्रम प्रसंगी केले। शिरपूर तालुक्यातील भरवाडे गावात दिनांक 26 मे 2024 रोजी राजगिरी बुद्ध विहारात पूजनीय भंते शाक्यपुत्र शिवली अंगुलीमाल यांच्या शुभ हस्ते बुद्ध मूर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी सजवलेल्या रथातून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली। तदनंतर बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येऊन सर्व उपासक उपासिका यांना धम्मदेसना देण्यात आली। दरम्यान आलेल्या मान्यवरांचे राजगिरी बुद्ध विहार समितीच्या वतीने छोटू नगराळे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी धम्मकाया फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी समाज बांधवांना बुद्ध धम्म व संघ या त्रिरत्नांची ओळख करून बौद्ध संस्कृती जपण्यासाठी आपण काय केले पाहिजे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटू नगराळे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार सुरेंद्र मोरे यांनी मानले। आमच्या भरवाडे गावात 26 मे 2024 रोजी बुद्ध मूर्ती अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम आम्ही सगळे बौद्ध अनुयायी यांनी या ठिकाणी जाऊन लोकसहभागातून आम्ही या ठिकाणी तो कार्यक्रम घडवून आणला। तसेच आमच्या धम्मकाया फाउंडेशनच्या पदाधिकारी तसेच आणि सदस्य तसेच भंतेजी शाक्यमुनी अंगुलीमाल शिवली यांच्या उपस्थितीत धम्मदेशना त्यांनी आम्हाला दिली आणि अशा रीतीने आज हा कार्यक्रम संपन्न झाला। धन्यवाद। तर आमच्या गावातील आदरणीय छोटूभाऊ नगराळे सर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला 2.5 फुटाची ते या राजगिरी बुद्ध विहारासाठी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी दिली आणि तो दिवस आज 26 मे 2024 रोजी भंतेजींच्या हस्ते बुद्ध मूर्तींचं अनावरण सोहळा पार पडला। त्याचप्रमाणे धम्मकाया फाउंडेशन ठाणे येथील पदाधिकारी हे देखील कालपासून आमच्या या भरवाडे गावी मुक्कामी होते। रात्री त्यांनी देखील जवळजवळ 3 तासाचं धम्म प्रवचन आम्हा सगळ्या समाज बांधवांना दिलं आणि या ठिकाणी आमच्या गावी तालुक्यातनं प्रथमतःच बुद्ध मूर्तींचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडला। या ठिकाणी तालुक्यामधनं सर्व समाज बांधव उपासक उपासिका यांचं मी भरवाडे राजगिरी बुद्ध विहार तर्फे त्यांचं जाहीर अभिनंदन करतो।